ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला बघा, आपल्याला ब्लाऊज शिवताना बऱ्याच मैत्रिणींना एक अडचण येते। ती अडचण कुठची? तर ब्लाऊजची फिटिंग नीट येत नाही। मग त्या नीट येत नाही, मग काय कारण असेल त्याच्यामागे, तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। पण व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याशिवाय ते कारण तुम्हाला कळणार नाही। त्याच्यावरची जी समस्या आहे त्याचं निराकरण कसं करायचं तेही तुम्हाला कळणार नाही। तर व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ, आणि चॅनलला लाईक करा, म्हणजे जेणेकरून येणारे जे काही टिप्स असतील शिवणकामासंबंधी ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। चला तर मग फिटिंगची टिप्स असते ती सरळ येत नाही, म्हणजे ती तिरकी येते किंवा वाकडी होते, ला ओढली जाते। मग ह्याचं समस्याचं निराकरण तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर व्हिडिओ सुरू करू आपण। नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये। चला मग आपण आज अस्तर कसं जॉईन करायचं आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षपूर्वक देऊन नीट बघा, आणि कशा प्रकारे तुम्हाला पायपिंगची गरजसुद्धा नाही। नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खास करून आहे। ज्यांना पायपिंग जमत नाही त्यांनी ही स्टेप तुम्ही यूज केली तरी चालेल। पहिल्यांदा सरळ बाजू फॅब्रिकची घ्यायची आहे, मेन फॅब्रिकची, त्याच्यावर सरळ याच्यावर अस्तर ठेवायचं, आणि फक्त जिथे आपण पायपिंग करणार आहोत खांद्याकडे मुंड्याच्या साईडनं तिथेच फक्त शिलाई आखून घ्यायची, आणि ते आतल्या साईडनं हे करून घ्यायचं, बाहेरच्या साईडनं दुडून परत एकदा शिलाई मारून घ्यायची। ठीक आहे, जे तुम्हाला व्हिडिओमधनं समजणारच आहे। आणि जर तसं जमलं नाही तर तुम्ही सरळ उलट्या साईडला अस्तर ठेवून सरळ टिप मारून घेऊ शकता, लक्षात ठेवा। आता जो उरलेला जो एक वेस्टेड कपडा असतो तो कट करून घ्यायचा। ठीक आहे, बघा अशा पद्धतीत तिथं फिनिशिंग आलेली आहे। तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा सेम पद्धतीत मी फिनिशिंग करते, तुम्ही लक्ष देऊन बघा। आणि अस्तर लावल्यावर प्रेस टिप द्यायला विसरू नका, जेणेकरून आपली जी फिनिशिंग असते ती खराब होऊ नये म्हणून आपण प्रेस टिप देत असतो। तुम्ही त्याला काय म्हणता? दाब शिलाई असं म्हणता ना, मी प्रेस टिप म्हणते। प्रे टिप म्हणजे काय? तर प्रेस टिप म्हणजे जे आपण इस्त्री करू शकतो किंवा त्याला आपण शिलाईच्या साह्याने प्रेस टिप मारू शकतो। आपली फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी, परफेक्ट येण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो। आता दोन्ही एकसारखे आहेत का बघायचे, तर कमी जास्त झाले तर तेवढा भाग कट करून टाकायचा। आता कटोरीचा भाग घ्यायचा, सेम प्रोसेस जसं की कटोरी आहे, आपली मेन फॅब्रिक आहे सरळ, आणि आपला अस्तर आहे सरळ बाजूला, फक्त गळ्याच्या साईडनं फिनिशिंग द्यायची आहे म्हणून गळ्याच्या साईडनं ती उलटून घ्यायची आहे। ठीक आहे, अस्तर आणि कापड हे एकमेकांना सेट करून पहिल्यांदा घ्यायचे। आधी ब्लाऊज शिवताना जर अस्तर असेल तर ते आधी सेट करून घ्यायचं आणि नंतरच शिवायचं। त्याच्यामुळे आपल्याला बरं पडतं की जॉईन करताना जेव्हा त्रास होत नाही जास्त फारसा असा। ठीक आहे, हे बघा आता व्यवस्थित आलं आहे ना। तर अशा पद्धतीत मला पायपिंग करायची गरजसुद्धा भासली नाही, तुम्ही जर ही स्टेप फॉर्म्युला यूज केला तर। सेम प्रोसेस, सरळ बाजूला अस्तर ठेवून परत पलटून घेऊन नंतर आतल्या साईडनं तुम्हाला इथं टिप मारून घ्यायची आहे। मी कशा पद्धतीत मारते ते तुम्हाला दिसतच असेल, त्या पद्धतीत तुम्हाला इथे मारून घ्यायची आहे टिप। ठीक आहे, तर फिटिंग कधी तिरकी होते, कधी वाकडी होते, तर तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तर तुमची फिटिंग तिरकी होणार नाही किंवा वाकडी होणार नाही, लक्ष ठेवा। आता आपल्याला जर तुम्हाला योगपट्टी जॉईन अस्तर करायला जमलं नाही तर योगपट्टी आधी लावून घ्यायची, समोरासमोर जो वरचा भाग असतो समोरासमोर ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवून टिप मारून घ्यायची। ठीक आहे, आणि कशा पद्धतीत मारली आहे तुम्हाला दिसतच असेल, तर तुम्ही पण त्या पद्धतीत तुम्ही यूज करू शकता। जर मी स्लो ठेवलं असतं तर माझा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तुम्हाला बोरिंग वाटलं असतं, म्हणून तुम्हाला जर बेसिकली शिवता येतच आहे, फक्त टिप्स काही आहेत ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे। परत तुमचा ब्लाऊज चुकू नये म्हणून तुम्ही शिवता व्यवस्थित, पण तुमची फिटिंग नीट येत नाही, तुमच्या काखेमध्ये चुने येतात,
त्याचा आपण एक्स्ट्राचा जो सिरीज सुरू केली आहे ब्लाऊजची, त्या सिरीजमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे, सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत. तर आज मला एकीचे कमेंट काल आली होती की ताई मला स्टिचिंगचा व्हिडिओ पाठवा. तर ठीक आहे, मग म्हटलं व्हिडिओ आपण यूट्यूबलाच अपलोड करू. मग तो स्टिचिंगचा व्हिडिओ एक मी कस्टमरचा ब्लाऊज होता तो स्टिच करून तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ तो शेअर केला आहे. नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अस्तर आणि कापड तुम्हाला जर पिन लावून पॉसिबल होत असेल तर तुम्ही पिन लावून एकमेकांना जॉईन करू शकता. आता बघायचे सगळे एकसारखे आहेत का, तर सगळं सेम. खरं म्हणजे अचूकता ही आपल्या कामाचं यश असतं. प्रत्येक गोष्ट आपण शिलाई करतो किंवा अस्तर करतो, प्रत्येक वेळी मोजून बघायचं असतं की बरोबर आहे का, म्हणजे एक वर खाली आहे का, किंवा लहान मोठा भाग झाला आहे का. तर जर तुमची मापं अचूक असतील तर तुम्हाला ती प्रक्रिया करायची गरज नाही, ती प्रोसेस करायची गरज नाही. तुम्हाला व्यवस्थित तुमचा ब्लाऊज फिटिंगला बसतो. आणि तेच तुमची अचूकता येण्यासाठी ब्लाऊजमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला सिरीज सुरू केलेली आहे कटोरी ब्लाऊजची. आतापर्यंत आपली 28 आणि 30-32 झालेले आहेत सिरीज. तर तुम्ही नक्की माझी बघा ब्लाऊज आणि तुम्ही पण शिवा स्वतःची. जर छाती 28 असेल 30 असेल किंवा 28 ते 50पर्यंतच्या छातीला शोल्डर किती लागते, गळारुंदी किती घ्यावी लागते, परत मुंडा किती घ्यावा लागतो, हे सगळं मी तिथे दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही नक्की त्या सिरीजचा वापर करा. ओके, आता आपण इथं जे फ्रंट पार्टला योगपट्टी जॉईन करत आहोत. योगपट्टी खूप प्रकारे जॉईन करता येते, पण ही सोपी मेथड आहे, एकदम सोपी मेथड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला योगपट्टी जॉईन करायला अडचण येणार नाही. ठीक आहे, आता मोजून बघा व्यवस्थित आहे का. तर आपली 13.5 उंचीचा ब्लाऊज होता, 14.5 इंच आपली परफेक्ट यायला पाहिजे. ठीक आहे, आणि नंतर जॉईन केल्यावर 13.5 यायला पाहिजे, असं शिलाई करायची. आता कटोरी कशी जॉईन करायची तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दिसतच असेल. पहिल्यांदा टक्स मारायचे नाही, डायरेक्ट टक्स मारले तर कटोरी लहान पडते. ठीक आहे, तुम्ही टक्स मारून सुद्धा कटोरी जॉईन करू शकता, पण त्याला परफेक्शन येत नाही. तुम्ही विदाऊट टक्स मारून आधी कटोरी जॉईन करून घ्यायची, नंतर टक्स मारायचे. आता इथं आडव्या साईडला 1.5 इंच, उभ्या साईडला 2.5 इंच करून टक्स मारून घ्यायचा. काही लोक म्हणतात की टोक बाहेर येतं. ते कारण हेच आहे, तुम्ही जॉईन करून तुम्ही नंतर टक्स मारा. ठीक आहे, तर तुमची टोकं येणार नाही वरती, मीडियममध्ये टोकं येतील. ठीक आहे, आता इथं मी बघते माझं बरोबर आहे का, तर हो बरोबर आहे. आता इथे योगपट्टी लावते. योगपट्टी लावताना 1/2 इंच म्हणजे 1/2 इंच वरच्या साईडला घेऊनच टोक वरच्या साईडला घ्यायचं, 1/2 इंच तिरके घ्यायचं टोक आणि योगपट्टी लावायची आहे. अगदी फिनिशिंग छान येते. तुम्ही पण ट्राय करा, नक्कीच ट्राय करा. आणि घालायला सुद्धा कम्फर्ट वाटतो. पहिल्यांदा होतील चुका, दुसऱ्यांदा चुका होतील, पण तिसऱ्यांदा तुमचं परफेक्शन नक्की येईल. तुम्ही स्वतःचे ब्लाऊज पहिले शिवा, नंतर दुसऱ्यांचे शिवा. ठीक आहे, आता बघायचं एकसारखे आहेत का. आणि नंतरच आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला आपण हुकलूक पट्टी तयार करायच्या आधी बॅक साईड बघायची आहे किती आहे. तर 14.5 इंच फ्रंट, 14.5 बॅकसुद्धा 14.5 इंच आहे. ठीक आहे, आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचे. शोल्डर जॉईन करताना नेहमी सांगत आले 0.75 उभ्या साईडला, पुढच्या साईडला आणि पाठच्या साईडला 1/2 इंच घ्यायचं. ठीक आहे, जिथे आपली बाही असते तिथे 1/2 इंच घ्यायचा आणि जिथे गळा असतो तिथे 0.75 घ्यायचा, मग तुमचा शोल्डर उतरणार नाही. ही एक टीप आहे, नोट डाऊन करा. 0.75 आपण गळ्याच्या साईडने घ्यायचं आणि 1/2 इंच बाहीकडे घ्यायचं. त्याच्यामुळे शोल्डरचे उतरण्याचे प्रमाण खूप कमी, म्हणजे येतच नाही, 0% येतं. ठीक आहे, आता बाही जोडताना शक्यतो बाही आणि साईड जॉईंट तेव्हा तुम्ही जोडता त्यावेळी कापड कसं पकडायचं हे तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दिसणार आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट टिप्स आहे. तर तुम्ही जेव्हा साईडला
बाही जॉईन करता त्यावेळी बाही तुम्ही ओढायची नाही आहे किंवा असं ताणून धरायची नाही आहे, सैलसर धरायची आणि व्यवस्थित जॉईन करून घ्यायची. मग काय होतं, फुगा वगैरे येत नाही आणि चुन्या पडत नाही. ठीक आहे. आणि चुन्या पडू नये म्हणून आपण जेव्हा छातीकडे मुंडा आखतो त्यावेळी अर्धा इंच खालच्या बाजूला खाली घ्या आणि खाली कट करून घ्या तुम्ही बाही साईड जॉईंट जेव्हा कट करता त्यावेळी. ठीक आहे. आता हे एक बाही जॉईन करून झाली. दुसरी बाहीसुद्धा जॉईन करून दाखवते. दुसरी बाही जॉईन कशी करणार, तर दुसरी बाही जॉईन करताना साईड जॉईंटला जॉईन करायची, मीडिया सेंटर काढायचा आणि सेंटर काढल्यावर शोल्डर पट्टीकडे ठेवायचं आणि मधून तुम्ही जॉईन करत यायचे. मग आपली बाही बरोबर पुरते. ठीक आहे. आणि मी जर डायग्रॅम जे सिरीज आहेत ते जर तुम्ही यूज केलात ना तर तुमची बाही परफेक्ट बसेल. कुठेही तुम्हाला रेडीमेड काय म्हणतात त्याला, पेपर कटिंग घ्यायची गरज नाही. ठीक आहे. अगदी व्यवस्थित फिटिंग होते आणि अर्धा इंच एक मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. जास्त कटकट मारायची नाही. काटोकाट मारलात तर शिलाई येऊ शकते, आपला ब्लाऊज खराब होऊ शकतो. आता इथं मी हुक लूक पट्टी तयार करणार आहे. आता बघा, डाव्या साईडला आपल्याला हुक पट्टी लावायची आहे, लूक पट्टी लावायची आहे आणि उजव्या साईडला हुक पट्टी लावायची असते. ठीक आहे. आता मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतला, मेन फॅब्रिक हुक लूकसाठी. ठीक आहे. आता हुक पट्टी सरळ साईडनं लूक पट्टी म्हणजे जिथे आपण अडकवतो ती पट्टी सरळ साईडला ठेवायची आणि पाव इंचावर शिलाई मारून आतल्या साईडनं फोल्ड करून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीत मी जसं करते ना त्या पद्धतीत तुम्हालासुद्धा करायचं आहे. नुसतं बघायचं नाही, त्या पद्धतीत तुम्हाला सगळे मेजरमेंट टाकायचे आहेत. तसं मी जसं शिवलं आहे तसंच शिवायचं आहे. आता आतल्या साईडनं दुडून शिलाई मारून घ्यायची बाहेरच्या साईडनं. ही आता आपली हुक पट्टी तयार झाली. आता लूक पट्टी तयार करू. बघा, तर हुक पट्टी लावल्यावर मेजरमेंट सेम येतं, तर हो माझं इथे सेम आलेलं आहे. आता आपण उलट्या साईडला लूक पट्टी लावणार आहोत. जी लूक पट्टी उलट्या साईडनं लावायची जेणेकरून ती सरळ बाजूने आपल्याला दुरता येईल. ठीक आहे. जसं आपण ह्याला पण मी अस्तर आणि हे घेतलं आहे. तुमच्याकडे जर कापड कमी असेल तुम्ही अस्तरचा वापर करू शकता. माझ्याकडे कापड होते म्हणून मी ते अस्तर प्लस मेन फॅब्रिकचा वापर केलेला आहे. आता इथं जो एक्स्ट्राचा कापड आहे म्हणजे मी 2 इंच काहीतरी पट्टी घेत असते लूक पट्टी जिथे अडकवतो तिथे. ठीक आहे. तिथे 2 इंच आपण घेत असतो. पूर्ण अस्तर आतल्या साईडनं घेऊन व्यवस्थित फिनिशिंग सहित बाहेरच्या साईडनं लूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. ठीक आहे. जिथे आपण हुक अडकवतो ती पट्टी. अशा पद्धतीत तुम्हाला इथे फिटिंग करायची आहे. आता फिटिंगच्या मापाची मार्किंग करण्याची योग्य पद्धत तुम्हाला इथं मी सांगितलेली आहे. सर्वप्रथम फिनिशिंगसाठी सरळ बाजूने पाव इंचाची टीप मारून घ्यायची, दोन्ही साईड एकमेकाला जॉईन करून. ठीक आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड एकमेकाला जॉईन करून बाहेरच्या साईडनं आधी टीप मारून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर तेव्हाच तुमची फिनिशिंग कुठेतरी चांगली येईल. ठीक आहे. काही लोक आतल्या साईडनं मारतात आणि ओव्हरलॉक करतात, पण ज्याच्याकडे ओव्हरलॉक असेल तर त्यांना ठीक आहे. ज्यांच्याकडे ओव्हरलॉक मशीन नसेल तर तुम्ही ही मेथड यूज करू शकता. आता आपल्याला फिटिंगच्या मापाची मार्किंग करायची आहे, पण त्याच्या आधी आपण जिथे फ्रंट साईडला म्हणजे बाहेरच्या साईडनं पाव इंच करून फिनिशिंग दिली त्यालाच एक दाब शिलाई मारून घ्यायची आतल्या साईडनं. त्याच्यामुळे फिनिशिंग सुंदर होतं आणि कुठच्याही प्रकारचं तिथे म्हणजे धागेदोरे दिसत नाही आपली फिनिशिंग सुंदर येते.
आता फिटिंगच्या मापाची मार्किंग करायची आहे. आता इथेच ना आपण फिटिंगचे माप बघत असतो, आर्मोल किती आहे, दंडगेर घेतला, आर्मोल घेतला मोजून, छाती घेतली आणि कंबर घेतली. अशा पद्धतीत तुम्हाला इथं फिटिंगची मार्किंग करायची आहे. आता दुसऱ्या साईडनं पण सेम प्रोसेस आणि लूकपट्टी सोडून तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण लूकपट्टीचं आपण मेजरमेंट घेत नसतो. आता 9 इंच छाती, 6 इंच स्लीव्स आणि कंबर आहे 8 इंच, म्हणजे 8 चौक 32 आपली कंबर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीत घेऊन सरळ आपण आखून नंतर सरळ एक टिप मारून घ्यायची आहे, फायनल टिप. तर फायनल टिप देताना व्यवस्थित द्यायची आहे, सरळ द्यायची आहे, त्याच्यामुळे तुमची सरळ वाकडी तिकडे येणार नाही फिटिंग. ठीक आहे, इथे आपला तुम्ही जर या पद्धतीने फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज दिसायला सुंदर दिसेल आणि घालतानासुद्धा कम्फर्टेबल वाटेल. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक एक जरूर करा, कारण मी तुमच्यासाठी ब्लाऊज सिरीज घेऊन आलेली आहे. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत चला मग पुन्हा भेटू आपण एक नेक्स्ट व्हिडिओ, चांगल्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.